अनधिकृत बांधकाम पाडणारे अधिकारी कर्मचारी सांगवी भागात कारवाई करण्यासाठी गेले असता दोघांनी 3 वर्षाच्या बाळाला खाली फेकून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी सांगवी भागात केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पथक गेलं असता तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन आणि आत्महत्या करू अशी धमकी या दोघांनी दिली आहे। 3 वर्षाचं लहान मूल जाळीमधून खाली टाकण्याची धमकी देत बांधकाम पाडण्यासाठी अडथळा निर्माण करत त्यांनी पथकाला शिवीगाळ केली आहे। दरम्यान राजाराम लाड आणि निलेश लाड यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर गुन्हा दाखल होताच राजाराम आणि निलेश लाड हे फरार झालेत। सांगवी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील उपअभियंता श्री श्याम गर्जे यांनी फिर्याद दिली की ते जेव्हा अतिक्रमण कारवाई करण्याकरता गेले असता तेथील घरमालक राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी त्यांच्या बाळाला खाली फेकून देईल म्हणजे तुम्ही जर आमचे घर पाडले तर बाळाला खाली फेकून देईल व आत्महत्या करेल अशी धमकी दिल्याची आणि सरकारी कामात व्यत्यय आणल्याची फिर्याद उपअभियंता यांनी दिली। त्यावरून सांगवी पोलीस स्टेशन येथे BNS कलम अंतर्गत गुन्हा दाखल आहे व आरोपींचा शोध सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी। कैलास, काय घडलंय? सांगवी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। महापालिकेचा अतिक्रमण विभाग जेव्हा अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेला होता तेव्हा हे जे लाड आहेत त्यांनी 3 वर्षाच्या बाळाला खाली फेकून देण्याची धमकी दिली होती। एवढंच नाही तर स्वतःही आत्महत्या करू अशी धमकी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली होती। त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगवी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर हे जे लाड बंधू आहेत ते दोघेही फरार आहेत। पोलीस जे आहेत ते त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणी सांगवी पोलीस जे आहेत ते त्यांनी तपासाची सूत्र वेगाने सुरू केलेली आहेत आणि हे लाड जे आहेत त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। निश्चित धन्यवाद कैलास ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय 3 वर्षाच्या बाळाला खाली फेकू असं त्यांनी म्हटलेलं आहे।